सुनबाईच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे आणि घाव घातिले मागे पुढे. एकानं केलंय म्हणून जर कदाचित बाकीचे करत असतील तर मात्र फजिती होते. जसं नुकतंच लग्न व्हावं, गावामध्ये नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पहिलीच सुनबाई ज्या वेळेला गावामध्ये एका मोठ्या शहरातली येते, श्रीमंत घराण्यातली येते. गावातली अशी सुनबाई जी एकमेव अशी आहे की श्रीमंत घराण्यातली आहे, तालेवार घराण्यातली आहे. साहजिकच गावातल्या इतर महिलांचं लक्ष वेधलं गेलं. एक महिनाभरामध्ये वटसावित्री पौर्णिमेचा सण जवळ आला की ज्या वटसावित्री पौर्णिमेच्या सणाला महिला मंडळ तुम्ही आम्ही लिंबाच्या झाडाला फेऱ्या मारायला जातो, बरोबर ना? अय मावशो झोपल्या का काय? मग कशाच्या का मावशो? वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला. मग आता झालं असं, सुनबाईनं भरजरी शालू नेसला, सजवलेलं पूजेचं ताट हातामध्ये आहे, दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा कलश आहे. नटून थटून सासूबाई सोबत सुनबाई गावातनं निघाली. गावातनं सुनबाई निघाली. पाहिलं गावातल्या महिलांनी पाहिलं. त्यांना वाटलं शहरी पोरगी आहे, शिकलेली आहे, तालेवार घराण्यातली आहे. मोठा माणूस पुढं चाललं का पाठीमागच्यांना मोह होतो माग माग जाण्याचा, नाही का? गावातनं एखादा पुढारी निघाला की आपसुकच तरुण मंडळींना मोह होतो की आपण सुद्धा साहेबांच्या मागं गेलं पाहिजे. मग साहेब कुठं का जायना? तरुण मंडळीला जसं वाटतं. गावामध्ये एक विशेष आकर्षण होतं. महिला मंडळ 5-25 बायांचा ग्रुप गोळा झाला. सासू सुनेच्या पाठीमागं चालू लागला. चालता 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 वडाचं झाड जवळ आलं. पण गंमत अशी झाली, पुढे जी सुनबाई होती ना, त्या सुनबाईच्या पाठीला आली खाज कळते का इकडं? आमच्या संगमनेरी भाषेत त्याला वाचका म्हणतात. माझी भाषा समजते ना? आपल्याच भागात एका ठिकाणी कार्यक्रमाला आलो होतो. आषाढी एकादशीचा दिवस होता आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आता फराळाचं करायला बसायचं, त्याला मीठ जरा कमी होतं. दादांना म्हटलं, दादा जरा मीठ आणता का? त्यांनी आणलं सोडा. म्हटलं इकडं मिठाला नेमकं वेगळं काहीतरी म्हणत असतील, नाही का? भाषेमध्ये फरक होतो ना. आमच्या संगमनेरी भाषेमध्ये वाचका म्हणतात महाराज. हा असा रोग आहे ना जो खाजवल्याशिवाय अजिबात जाणार नाही. पाठीला खाज आली, करायचं काय? हातातलं ताट आणि तांब्या जर खाली ठेवावं, मागच्या बाया काय बोलतील त्याचा नियम. नवी नवरी आहे आणि इतक्या थकली का, हातातलं ताट आणि तांब्या खाली ठेवलं, नाही का? बायांच्या तोंडाला हात लावता येत नाही. तुम्हीच कबूल करता, पहा आता. ज्या वेळेला तिनं विचार केला, हुशार होती, शिकलेली होती, तिनं डोकं लावलं. ताटही खाली ठेवलं नाही आणि तांब्याही खाली ठेवला नाही. तिला जवळ असाच एक खांब दिसला. विजेचा बंद पडलेला खांब होता. ती त्या खांबाजवळ गेली आणि खांबाला तिनं आपली पाठ घासली. तिच्या पाठीची खाज गेली, पण पाहिलं कोणी? मागच्या बायांनी. त्यांना वाटलं बा शहरी पोरगी आहे, शिकलेली आहे, तालेवार घराण्यातली आहे, यांच्या शहराकडं नक्की अशी काहीतरी विशेष पद्धत असावा. बायांनी विचारच केला नाही. जी यायची त्या आधी खांबाला पाठ घासायची, मगच दोरा गुंडाळायला पुढं. एकानं केलं म्हणून दुसऱ्यानं करावं का? काही गोष्टी अशा असतात ज्या शास्त्रसंमत आहे म्हणून तुम्ही आम्ही करतो. नवरात्रोत्सव का साजरा करायचा, कशा करता साजरा करायचा? अनेक प्रकारच्या दंतकथा येतात, अनेक प्रकारचा कथा व्यासंग येतो. पण ज्या क्षणाला कारणं सांगायची झाली तर अनेक कारणांपैकी एक कारण सांगितलं जातं की ज्या वेळेला सीतामाईचं अपहरण केलं जावं, सीतामाईचं अपहरण व्हावं आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या लक्षात यावं, शोधत 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 श्रीलंकेपर्यंत यावं. लंकेपर्यंत आल्यानंतर पहिलाच युद्धाचा दिवस आहे आणि कितीही केलं तरी जिंकणार कोण? म्हणाले अर्थात प्रभू श्रीरामचंद्र. पण असं मुळीच झालं नाही. पहिल्याच दिवशी देवाला हार पत्करावी लागली. पहिल्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांची हार झाली. शास्त्र सांगतं की संध्याकाळ झाल्यानंतर, सूर्य मावळतीला गेल्यानंतर शस्त्र हातातली खाली ठेवावी लागतात. युद्ध थांबवलं जातं. पहिल्याच दिवशी युद्ध थांबवलं गेलं आणि परिणाम ज्यावेळेला बघितला गेला तर प्रभू श्रीरामचंद्रांची हार झाल्याचं लक्षात आलं. देवादिकांनी विचार केला नेमकं असं झालं कशामुळे. जांबुवंतांना सांगावं म्हटले, देवा आज काहीही केलं तरी तुमची शक्ती जी आहे
सीता माता तुमची शक्ती जी आहे ती आदिशक्ती कुठे आहे? लंकेमध्ये आहे, अर्थात रावणाच्या पाठीमागे आहे. शक्ती जर एखाद्या आसुरी शक्तीच्या मागे जात असेल नकळतपणे का होईना तरी तिचं प्राबल्य वाढवते, तिची ताकद वाढवते, त्या आसुरी शक्तीची ताकद दुपटीनं होते. म्हणून देवाची आज हार झाली. जर त्या शक्तीला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या देवीची आराधना करावी लागेल, त्या शक्तीची आराधना करावी लागेल. म्हणून ज्या युद्धाच्या पहिल्याच रात्री घटस्थापना केली गेली, देवीचं प्रतीक म्हणून घट बसवला गेला आणि ती स्थापना झाल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी रात्रीच्या वेळेला नंदादीप तेवत ठेवायचा, आराधना करायची, भक्ती करायची, त्या दिव्यासमोर बसून त्या घटासमोर बसून देवीची आराधना करायची आणि सकाळच्या वेळेला दिवसभर युद्ध करायचं. असं करता 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 9 दिवस होऊन गेले आणि 10व्या दिवशी रावणाचा वध झाला. त्याला आपण विजयादशमी अर्थात दसरा असं म्हणतो. म्हणजे नवरात्रोत्सव आपल्याकडे साजरा केला जातो. तो कशा करता? 10 दिवस भगवंताला सुद्धा देवीची आराधना करावी लागली, त्या शक्तीची आराधना करावी लागली, तर देवाला विजय प्राप्त झाला. तुम्ही आम्ही या 10 दिवसांमध्ये जर यदा कदाचित मनापासून देवीची त्या शक्तीची आराधना केली तर तुम्हाला आम्हाला सुद्धा तो लाभ होऊ शकतो. म्हणून नवरात्रोत्सव विठ्ठल विठ्ठल. देवीचे अनेक प्रकारे वर्णन येतं महाराज. अनेक देवी देवतांचं वर्णन येतं आणि या अनेक देवींचं वर्णन करत असताना आजचा असणारा हा दिवस आणि आजच्या दिवसाची ही सेवा माझ्याकडे आली म्हणून संपर्क ज्यांनी केला असे असणारे हरिभाऊ मुखेकर असतील अथवा इतर सर्व मंडळी, प्रत्येकाचं नाव काय मला माहीत नाही, आणि आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण सोनाली दिदी करपे यांच्या आश्रमातील असणारे या सर्व विद्यार्थिनी त्याचप्रमाणे या ठिकाणी असणारे अनेक असे की ज्यांचं नाव ज्ञात नाही परंतु कीर्तनकार, पत्रकार या ठिकाणी जमलेले आमचे वारकरी असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्व वारकरी आणि सर्व श्रोतू मंडळ, महिला मंडळ, पुरुष मंडळी, साऊंड सिस्टीम सर्वांचे आभार आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे तुकोबारायांचा अभंग घ्यावा तर गेली अनेक वर्षांपासून तुम्ही आम्ही ऐकत आलेलो आहे. पण बऱ्याचदा होतं असं, अति परिचयात अवाज्ञा. एखादी गोष्ट सतत कानावरती पडत राहिली की तिच्याबद्दलचं कौतुक नाहीसं होतं. ताजमहल, घरासमोर जर ताजमहल आहे, रोज बघायला कुणाला आवडेल? रोज तेच आहे नाही का? पण एखाद दिवशी सहल काढून ते जर बघायला गेलं, प्रेक्षणीय स्थळ आहे, डोळ्यानं पाहिलं तर 8 दिवस त्याचं कौतुक आम्ही आमच्या तोंडानं सांगतो, 8 दिवस आम्ही आमच्या स्टेटसवरती फोटो ठेवतो. का? एखादी गोष्ट ज्यावेळेला आम्हाला नकळतपणे मिळते किंवा फार प्रयासानं मिळते किंवा कधीतरीच मिळते तिचं आम्हाला मोल वाटतं, पण जी गोष्ट आमच्याकडं सतत आहे तिचं मात्र मोल वाटत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंत आहे, या भगवंताचं विशेषत्व जे आहे, या भगवंताचं मोल जे आहे ते आम्हाला रोजच्या प्रकारानं ऐकून आता ते अतिपरिचयात झालंय. परंतु हाच देव आम्हाला मोलाचा, महत्वाचा केव्हा वाटतो? जेव्हा आम्हाला देवाजवळ काहीतरी मागायचं असेल तेव्हा. माणसं आपल्याला केव्हा महत्वाची वाटतात? आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा. एखाद्या माणसाची गरज संपली का मग मात्र आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. मग तो लाख मोठा का असेना पण त्याचं महत्व आपल्याला वाटत नाही. माणसं म्हणतात तू लाख मोठा असेल पण माझ्या काय कामाचं? माझं काम ज्याच्यापाशी आहे त्याचं महत्व वाटतं. मग देवाजवळ काहीतरी मागायचंय त्यावेळेला देव महत्वाचा आहे का? भगवंत महत्वाचा केव्हा? तुकोबाराय म्हणतात की हा भगवंत आमच्यासाठी तरी इतका महत्वाचा आहे की वर्षानुवर्ष या भगवंताचं स्थान आमच्या मनामध्ये अढळ आहे. या भगवंताचा जो काही आठव आहे तो नियमितपणे आमच्यापाशी आहे. 99 ज्या भगवंताच्या मंदिरामध्ये जावं, पंढरपुरामध्ये प्रवेश करावा, भगवंताचं दर्शन घेण्याकरता वर्षानुवर्ष वारी करावी. आणि ही वारी करत असताना ज्या तुकोबारायांचे वडील बोल्लोबा आणि माता कनकाई एके दिवशी वारी करता निघावं आणि वारी करता निघल्यानंतर बोल्लोबांना म्हणावं कणकाई मातेनं की नाथ मलाही यायचंय, वारीला येऊ देता का? बोल्लोबांनी सांगावं, हे बघ
देवाच्या दर्शनाला तर जायचंय, पंढरपूरला तर जायचंय, परंतु जात असताना त्या भगवंताकडं काहीही मागायचं नाही तर नेतो. देवाजवळ काही मागायचं नाही तर नेतो. बोल्हाबांनी सांगावर कणकाई मातेनं ऐकावं, ठीक आहे, नाही मागत काही. दोघांनी पंढरपुरामध्ये प्रवेश करावा, भगवंताच्या दर्शनाकरता जावं, भगवंताच्या दर्शनाकरता जावं. पांडुरंगानं महाराज त्या बोल्लोबांच्या चरणाकडे पाहावं. भगवंत असा आहे, अधिकारी व्यक्तीच्या चरणाकडे पाहतो, त्याच्या मुखाकडे कधी पाहत नाही. बोल्लोबांनी दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर महाराज पुढे निघावं. कणकाई मातेनं यावं आणि कणकाई मातेनं देवासमोर उभं राहावं. देवाचं सौंदर्य, देवाचं लावण्य डोळे भरून पाहावं. आणि इतक्यात चेहऱ्यावरचं दुःख पाहून देवानं विचारावंच, म्हटले आई नेमकं झालंय काय? चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही. कणकाई मातेनं सांगावं, म्हटले देवा काही कारण नाही. म्हटले असं कसं? काहीतरी कारण तर निश्चित असावं. म्हटले देवा तुम्ही विचारताय म्हणून सांगते की पोटी पुत्र नाही, फक्त एवढंच दुःख आहे. देवानं सांगावं, जा तुमच्या पोटी पुत्र जन्माला येईल. आनंद व्हावा की देवानं आशीर्वाद दिलाय आणि देवाचा आशीर्वाद खरा ठरणारच. आनंदित चेहऱ्यानं पुढे यावं. बोल्लोबांनी विचारावं, चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहतोय, काहीतरी विशेष कारण नक्कीच असावं. म्हणाले विशेष कारण असं की देवानं विचारलं म्हणून देवाला सांगितलं की देवा पोटी पुत्र नाही. मग देव काय म्हणाले? देव म्हणाले की जा माता कणकाई, तुमच्या पोटी पुत्र जन्माला येईल. बोल्लोबांनी सांगितलं की अशीच माघारी जा आणि देवाला सांग का पोटी पुत्र जर जन्माला द्यावासा वाटत असेल तर कसा दे. ऐसा पुत्र दे गुंडा जगाती लोकी देना, 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 जगाती लोकी देना. ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा गावकरी, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा बिअरबारवरती झेंडा. जननी जने तो शूर जने याद आता या वीर, नाही तो जननी वांज भली क्या खोवेगा नूर. माणसानं जन्माला यावं महाराज, आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये यावं, जन्माला यावं, आमच्या छत्रपतींच्या भूमीमध्ये जन्माला यावं, या वारकरी संप्रदायात यावं, इथे नाचावं, इथे गावं. जन्माची धन्यता आहे, जन्माची धन्यता आहे महाराज. आज एवढ्या मुली टाळ वाजवतात, कोणी पखवाज वाजवत आहे, कोणी विनावादन करताय, कोणी गायन काम करताय. कीर्तना करता सुद्धा एखादी स्त्री असावी, नव्हे ऐकणारा महिला मंडळ आहे. विचार करा, जन्माला आल्यानंतर मनुष्यानं यावं ना, या परमार्थामध्ये यावं, इथे नाचावं, इथे गावं. कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. गाई नाचे उडे आपुलिया छंदे, किंवा नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जागी. इथे यावं, इथे नाचावं, जन्माची धन्यता आहे. नाहीतर आमच्या देश सीमेवरती जावं, तिथे लढावं तर जन्माची धन्यता आहे. अरे कौन मरता है बेवफा सनम के लिए, कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए. कौन मरता है बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन नहीं मिलेगी दफन के लिए. अगर मरना ही है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा हमारे कफन के लिए, हमारे कफन के लिए. माणसानं जन्माला यावं महाराजांच्या परमार्थामध्ये यावं, इथे नाचावं, गावं, जन्माची धन्यता आहे, भगवंत प्राप्त होतो. अन्यथा देश सीमेवरती जावं. इतर ठिकाणी आम्ही कितीही जात बसलो तरी त्याचा उपयोग नाही. तर त्यानं म्हणावं, ऐक मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा, मी तुझा कृष्ण तू माझी राधा. तिनं म्हणावं नाही 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 तसं नाही, मी तुझी बहीण आणि तू माझा दादा. मनुष्यानं वेळ वाया घालवण्यापेक्षा, इतर ठिकाणी वेळ वाया घालवण्यापेक्षा
एक तर परमार्थामध्ये या, भगवंताचं भजन करा, कीर्तन करा, आनंद घ्या, अन्यथा देश सीमेवरती जावं, तिथे लढावं, प्राणच अर्पण केले पाहिजे असं कोणी सांगितलंय? तिथे कार्य करणारे, माघारी येणारे आणि देश सेवा करून स्वतःचं उर्वरित आयुष्य सुखात घालवणारे सुद्धा खूप आहे. आमच्याच भागातलं एक उदाहरण आहे की काय असते महाराज हे कुटुंब. आमच्यापासून सिन्नर अगदी 10-15 किलोमीटर अंतरावरती आहे. त्या सिन्नर गावामध्ये राहणारा होता 29 वर्षीय जवान. पत्र यावं, देश सीमेवरती भरती व्हायचं होतं. देश सीमेवरती भरती व्हायचं होतं, पत्र यावं, लढण्याकरता त्या ठिकाणी जायचंय. अगदी सुट्टी संपण्याचा काळ जवळच आलेला होता, काही दिवसांचा कालावधी राहिलेला, परंतु पत्र यावं आणि त्यानं तिथून तडक निघावं. निघल्यानंतर ज्या क्षणाला आपल्या ठिकाणावरती यावं, त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एकंदर परिस्थिती पाहिली आणि बापाला सांगितलं की बाबा, घरी फोन केला आणि बापाला सांगितलं की बाबा, जगलो तर तुमचा, जगलो तर तुमचा, नाहीतर भारत मातेचा. बापाला वाटलं अरे नेमकं झालंय तरी काय, विचारावं बाळा झालंय काय. मुलांना सांगावं बाबा अगदी सकाळची वेळ आहे, पाकिस्ताननं ताबा रेषेवरील नौशेरा सेक्टरवरती हल्ला केलेला आहे, लढण्याकरता आमच्या तुकडीला निघायचंय, मला काही क्षणांचा अवधी मिळाला म्हणून फोन केला. काय वाटलं त्याला कुणास ठाऊक. बापाला सांगावा बाबा जगलो तर तुमचा, नाहीतर भारत मातेचा. बापांना सांगावा बाळा काळजी करू नको, काही होत नाही. अगदी सकाळचा, पहाटेचा सकाळचा असा वेळ आणि लढण्याकरता ही CRPF जवानांची तुकडी निघायची आहे. लढण्याकरता या जवानांच्या तुकडीने निघावं. ताबा रेषेवरील नौशेरा सेक्टरवरती पाकिस्तानांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं. तुकडी लढण्याकरता निघाली, लढण्याकरता निघाली, पुढे सरसावली, धावली, लढली, प्रतिकार केला या तुकडीनं. पण एक क्षण असा आला की काय झालं, कसं झालं कळलं नाही. शत्रूची गोळी सरसर सरसर करत आली, थेट छाताडात घुसली. काही कळल्याच्या आतच निचेष्टित पडावं या जवानानं. काही क्षणांपूर्वी घरी फोन केला होता, बापाला सांगितलं होतं की बाबा जगलो तर तुमचा, नाहीतर भारत मातेचा. 29 वर्षीय जवान ज्या वेळेला त्या जमिनीवरती पडावा, मनामध्ये काय आलं असेल? कदाचित शेवटच्या क्षणाला त्याला आठवलं असेल आपलं घर, घरामध्ये असणारा आपला बाप, आई, आईला जाऊन तर बरीच वर्ष झालेली. कदाचित त्याला आठवली असेल आपली पत्नी जी 9 महिन्यांची गरोदर आहे. 9 महिन्यांची गरोदर पत्नी घरामध्ये आहे आणि नवरा जर इकडे शहीद होतोय, काय वाटलं असेल महाराज त्या मरणाऱ्या शहीद केशव सोमगीर गोसावी याला. जमिनीवरती मरणासन्न अवस्थेमध्ये पडावं, घरी फोन करण्यात यावा, घरी फोन करण्यात यावा. घरामध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. 9 महिने पूर्ण होत आलेत म्हणून माहेरी जाण्याकरता निघालेली. औरंगाबाद येथील फुलंब्री डोंगरगावी जिचं माहेर आहे, जिचे वडील स्वतः हरिभक्तीपरायण अर्जुनजी महाराज डोंगरगावकर. 9 महिने पूर्ण होत आलेले आहेत. प्रसूतीसाठी तिनं माहेरी जाण्याकरता निघावं, आनंदाचं वातावरण आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे घडावं की बॅग घेऊन ज्यावेळेला निघावं, फोन यावा की नवरा तिकडेच शहीद झालाय. हातातली बॅग जशीच्या तशी पडावी, हातातली बॅग जशीच्या तशी निखळून पडावी, डोळ्यातनं आसवांच्या धारा वाहायला लागाव्या, नवऱ्याच्या नावानं आवाज द्यावा, टाहो फोडावा. पण हा कोणताही चित्रपट नव्हता, हे होतं वास्तवदर्शी चित्र. खऱ्या आयुष्यामध्ये जेव्हा असं काहीतरी घडतं, काय वाटलं असेल महाराज त्या 9 महिन्यांच्या गरोदर पत्नीला? पतीचं प्रेत शरीर त्या ठिकाणी ते आणलं गेलं, गावामध्ये आणलं गेलं आणि त्या जवानाला आणलं गेल्यानंतर गावामध्ये असंख्य अशी गर्दी जमा झालेली आहे. त्या पत्नीनं रडावं, पण एक क्षण मनामध्ये विचार यावा की अरे आपण का रडतोय, कशा करता रडतोय? कारण आपला नवरा हा इतरांसारखा वाईट मार्गाने जाऊन मरणाऱ्यांपैकी तर नव्हता. आपला नवरा दारू पिऊन, गुटखा खाऊन, किडन्या, लिव्हर खराब करून घेऊन मरणाऱ्यांपैकी तर नव्हता. आपला नवरा होता या देश बांधवांकरता स्वतःच्या जीवाची आहुती देणारा एक शूरवीर योद्धा. मग का रडावं, कशा करता रडावं? विधींना सुरुवात झाली, विधी पूर्ण झालेत आणि करता 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 8 दिवस उलटून गेलेत. काळ कुणासाठी थांबत नाही, त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही, जो परमेश्वराशिवाय कोणाला घाबरत नाही.
8 दिवसांचा कालावधी उलटून जावा, 9व्या दिवशी प्रसूती वेदनेला सुरुवात व्हावी. दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं. करता 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 प्रसूती वेदना वाढत गेल्या आणि तो क्षण आला की ज्या क्षणाला मुंगी मारण्या इतकंही पाप ज्या बालकाच्या माथी नाही, असं गोंडस गोजिर बाळ जन्माला यावं, ती मुलगी जन्माला यावी. नुकतंच जन्माला आलेलं लेकरू बाळोत्यामध्ये गुंडाळून आईच्या हातात नेऊन द्यावं. लेकराच्या तोंडाकडे पाहावं आणि मनात विचार आला असेल की काय करू. पहिल्यांदा मातृत्व म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला एक अनमोल क्षण आहे. पहिल्यांदा आई झाली आहे म्हणून हसू, की पतीला जाऊन अजून 8 दिवसही पूर्ण झाले नाही म्हणून रडू. मातृत्वाचं सुख एकीकडे आणि पती गेल्याचं दुःख एकीकडे. अशी कितीतरी कुटुंब आहेत, कितीतरी. तुम्ही आम्ही यांच्यासाठी काय करू शकतो हे मला माहित नाही, कारण प्रत्येकाची कुवत वेगळी आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. परंतु एवढं तरी आम्ही निश्चित करू शकतो की जे गेलेले आहेत अशांसाठी, जे जवान शहीद झालेले आहेत अशांसाठी, जे जवान कार्यरत आहेत अशांसाठी, आपल्या गावामध्ये कुणी असतील नसतील मला माहित नाही अशांसाठी, किंवा ज्यांना भरती व्हायचंय अशांसाठी प्रेरणा म्हणून एकदा जोरदार टाळी वाजवा. भारत माता की, भारत माता की.